स्वागत आहे भाऊंनो आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे इट्स माय स्टाईल. भाऊंनो, तुम्ही प्रिव्ह्यू तर बघितलाच असेल. तशा प्रकारे व्हिडिओ कसा बनवायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे भाऊंनो. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ एडिटिंगला जे काही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल भाऊंनो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे भाऊंनो. आणि हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला 2 ॲप लागणार आहे. एक तर आहे VPN आणि दुसरा आहे कॅपकट. कॅपकट प्रोचा लिंकही मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे, तिथनं डाउनलोड करा भाऊंनो. चला मग भाऊंनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करून नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे मला कमेंट करून कळवा भाऊंनो. भाऊंनो, ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो आपण पहिल्यांदा घेऊ भाऊंनो. अशा प्रकारे आणि भावांनो, मी तुम्हाला एक सॉन्गही दिलेला आहे, ते ॲड करायचं आहे भावांनो. आपल्याला सॉन्ग ॲड करण्यासाठी इथे येऊन साऊंडच्या इथे जाऊन भावांनो, सेकंड नंबर फाईलचा फोल्डर दिसेल तिथं क्लिक करा. डिव्हाइसमध्ये जाऊन भावांनो, हा सॉन्ग अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बनवायला समोर घ्या. इथनं आपलं फोटो स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्या भाऊ. आणि इथनं स्प्लिट करायचं आहे आपल्याला अजून एकदा. स्प्लिट केल्यानंतर भाऊ, मी तुम्हाला एक PNG दिलेला डायलॉगवाला, ते PNG ओव्हरलेच्या इथे जाऊन ॲड करायचं आहे भाऊ. हा फर्स्ट PNG आहे भाऊ. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर भाऊ, जे काय झालं लेंथ आहे पूर्ण शेवटपर्यंत न्या भाऊ. मग इथनं उरलेला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्या, स्प्लिट करून. मग इथनं परत अजून एकदा ओव्हरले ॲड करून दुसरा टेक्स्ट PNG आहे ते ॲड करा भाऊ. अशा प्रकारे झूम करून त्यालाही सेट करा. जे काय एक्स्ट्रा पार्ट आहे स्प्लिट करून डिलीट करा. मग सगळं झाल्यानंतर भाऊ, मी तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, तेही ॲड करून घ्या भाऊ. कसं ॲड करायचं तुम्हाला तर माहीतच असेल. थोडं व्हिडिओचा इश्यू आहे त्यामुळे मी ते ॲड करून दाखवणार नाही भाऊ. अशा प्रकारे ओव्हरले ॲड केल्यानंतर भाऊला रोटेट करून घ्या. रोटेट केल्यानंतर झूम करा भाऊ. स्प्लेनच्या इथे येऊन भाऊ फिल्टर हा इफेक्ट यूज करायचा आपल्याला. मग जे काय एक्स्ट्रा पार्ट आहे ते स्प्लिट करून डिलीट करून घ्या भाऊ. मग सेकंड फोटोवाल्याला क्लिक करून इफेक्टच्या इथे येऊन भाऊ व्हिडिओ इफेक्ट ब्लॅक फ्लॅश 2 म्हणून आहे बघा. ते इफेक्ट आपल्याला इथे सेट ठेवायचा भाऊ या व्हिडिओ. मग इथे क्लिक करून भाऊ तुम्हाला एक इफेक्ट सांगणार आहे भाऊ, ते इफेक्ट ठेवा तुम्ही. मग पहिला फोटोला या भाऊ, इफेक्टच्या इथे येऊन व्हिडिओ इफेक्ट हा ब्लरवाला सुपर तो इफेक्ट द्या. आणि आपल्या PNGलाही तोच इफेक्ट द्यायचा आहे भाऊ. अशा प्रकारे इथं आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आता याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.